इमरान शेख, आप देख रहे रोकटोक हिंदुस्तान न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र। आइए बढ़ते आज की विशेष खबर की ओर। राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट के ठाणे के नगर सेवक प्रताप जगताप ने ठाणे महानगर पालिका के सामने कुछ इस तरह से विरोध प्रदर्शन किया। पानी नहीं आ रहा है, उसकी वजह से इन्होंने इस तरह से विरोध प्रदर्शन किया कि वहाँ पर पानी की बाल्टी लेकर पहुँच गए और साबुन लेकर पहुँच गए और वहाँ पर नहाना शुरू कर दिया। वहाँ पर उनका ये विरोध प्रदर्शन ऐसा रहा कि सब देखते रह गए, सब में हैरानी रह गई। अब देखना ये है कि पानी की समस्या हल होती है कि नहीं। ये विरोध प्रदर्शन किया गया है। विरोध प्रदर्शन होते हैं लेकिन उसका उदाहरण नहीं मिलता। देखते हैं कि अभी ये जो प्रताप जगताप साहब ने जो विरोध प्रदर्शन किया है, क्या उसका असर होता है, ये आने वाला वक्त बताएगा। तो ऐसे ही तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए देखते रहिए रोकटोक हिंदुस्तान न्यूज़। जय हिंद, जय महाराष्ट्र। शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार ठाणे शहरातील पाणी टंचाईहून चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महानगरपालिकेच्या मुख्यालयात जे आहे आंघोळ करून प्रशासनाचा निषेध करत अनोखा आंदोलन जे आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। कुठेतरी ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचं भीषण संकट आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी हीच बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार हे स्वतः या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी पाहिलं तर प्रशासनाचा निषेध करत जे आहे या ठिकाणी आंघोळ करताना पाहायला मिळत आहेत। एक अनोखं आंदोलन जे आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी महापालिका मुख्यालयातच जे आहे आंघोळ करत प्रशासनाचा निषेध या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ठाणे शहरात पाण्याची टंचाई जी आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि आता या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार यांनी जे आहे महापालिका मुख्यालय भवनात जे आहे आंघोळ केलेले पाहायला मिळते। महानगरपालिकेतील जे आहे पाणी घेऊन ही आंघोळ या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। कुठेतरी नगरसेवकांना महापालिका मुख्यालयामध्ये येऊन आंघोळ करायची वेळ आल्याचे चित्र आता पाहायला मिळते। कुठेतरी ठाणे शहरात पाणी टंचाई गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भासत आहे आणि त्याच पाणी टंचाईचं लक्षवेधी अशा प्रकारचं आंदोलन हे राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार यांनी केलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहिलं तर एक वेगळं आंदोलन जे आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालय भवन मध्ये केलेलं पाहायला मिळतंय। सर, मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे असे असताना तुम्ही एवढा मोठा नागरिकांना समोर जावं लागत आहे। पाणी अजिबात नाहीये। आज गुरुवारचा परत मेसेज आलाय की पाणी नाही। या आठवड्याभरात 3 ते 4 दिवस पाणी नाही। कोण आणि पुढे महापालिके अधिकारी असतील, कुलकर्णी साहेबांना कंटिन्यू फोन नसेल, त्याच्यानंतर ह्यांचे पाणी सोडणारी जी माणसं आहेत। आमच्या खारेगावमध्ये राकेश पाटील नावाचा इसम आहे, पाण्याच्या टाकीवरती आहे। पलीकडे आनंद विहारला राहुल पाटील नामक इसम आहे, पाणी सोडायला मागत नाही। ह्याचे काहीतरी धागेदोरे या महानगरपालिकेतच लपलेले आहे। या संदर्भात अनेक बैठका झाल्या, निर्देश देण्यात आले, मग पाणी नेमकं जातंय कुठे? पाणी जाते कुठे हे ह्यांना समजलं पाहिजे। 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असताना आपल्याला पाणी पुरवठा होतं फक्त 585 MLD। मग हे पाणी जातंय कुठे, पाणी येत का नाही ह्याच्यावरती उपाययोजना नाहीच आहे। 32 वर्ष या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यांची सत्ता आहे आणि या 32 वर्षामध्ये एकही धरण करू शकले नाहीत। बाकी आजूबाजूच्या महानगरपालिका बघा, सगळीकडे धरण आहेत। आपल्याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था आहे। त्यामुळे नाईलाजाने इथूनच पाणी घेऊन इथंच आंघोळ करावी लागली। अजून पाण्याचे प्रश्न नाही मिटले की पूर्ण एरियाच घेऊन यावं लागणार आहे मला इथं आंघोळ करायला। आम्ही नंतर पुढच्या आठवड्यात परत पाणी नाही आलं की बसणार इथे 100-200 जण आंघोळ करायलाच। पर्याय नाही ना दुसरा। पर्यायी व्यवस्था जर काय असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। म्हणजे प्रत्येक आठवड्याला हाच त्रास जर ठाणेकर नागरिक सहन करत असतील तर यासारखी वाईट दुर्घटना कुठे नाही। पवार साहेबांनी पण शाही धरण बांधण्याचा इथे प्रयत्न केला होता अनेक वेळा। 2002 साली जेव्हा काँग्रेस सत्ता असताना या ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस धरणाचा प्रस्ताव आला
त्यामध्ये तेव्हाचे जे काही ज्येष्ठ 2007 2002 या कालीवमध्ये जेव्हा शासन धरण बांधणार म्हणून त्यांना जरा पोटात कळा यायला लागल्या, त्यांना धरण फक्त ठाणे महानगरपालिकाच बांधायचं होतं. तर काही टक्केवारीचा विषय आहे त्याच्यामध्ये, ते काय मला बोलण्यात पत नाही, कारण की मी एवढा मोठा 2-3 मंत्री ठाणे जिल्ह्याला. काय परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन शून्य. नको आम्हाला स्मार्ट सिटी ठाणे. काय स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण बबल करून ठेवलाय. आहे का पाणी, आहे का माणसाला? पाणी नाही, पाणी भीक मागायला लागते. कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी. आता त्यांनी ठरवावं काय करायचं किंवा काय नाही. त्याने तर आम्हाला दर आठवड्याला ऑफिस येऊन पाणी नसलं तर आंघोळ करावी लागणार आहे महापालिकेत येऊन. भविष्यामध्ये अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार का? 100% घालावी लागेल. त्यांच्या केबिनमध्ये आंघोळ करावी लागेल किंवा मग ते जिथं राहतात त्यांच्या भेटीमध्ये जाऊन आंघोळ करावी लागेल. पर्याय नाही दुसरं. प्रधान साहेब, आव्हाड साहेबांनी देखील पाण्याची समस्या भविष्यात